आता कसं आहे, रोप फसवणारे भरपूर आहेत. कसं फसवल्यावर माणूस फसतच. त्याला कमीत कमी 1 वर्ष डिप्रेशन मध्ये जातो माणूस. त्याला सांभाळायचं, परत ती फळ घ्यायचं, परत ती पंढरी नर्सरीवाल्याची रोप खात्रीशीर आणि चांगली मिळते, त्यामुळे इथं कस्टमर येतात. आता ह्या शेतकऱ्या ह्या नर्सरीवाल्या यायची, बाबा तुम्ही कुठली क्वालिटीची रोपं दिली ती, बाबा हे आपल्याला संपर्क द्या. मग ती नंबर देणार हो, काही तर ही या क्वालिटीची रोपं दिली ती बघून या, त्यांना कसं काय वाटतंय, मग विश्वास ठेवा. पूर्ण विश्वास ठेवली होती नर्सरीवाला सांगतो ना, बाबा मी इथं रोपं देते, मग त्यांचा नंबर घ्यायचा, त्यांचे जाऊन शेतकऱ्याची गाठ घ्यायची, बाबा खरंच रोपं चांगली येते काय, ती समक्ष बोलल्यावर कळतं ना. नुसती रोपं घेऊन झाडं लावून काय फायदा नसतो. आणि त्या रोपाची क्वालिटी, बाबा फळ कसं आहे, कशा क्वालिटी झालंय, आणि कसं आहे, रोपं द्यायची आणि लावायची असं नाही सोपं. त्याला फळाला यायला कमीत कमी 1.5 वर्ष लागतंय. मग 1.5 वर्ष आपण कष्ट काय सोपं नाही. मग त्या परत अगोदरच थोडं त्या नर्सरीचा अनुभव आलेला असलं तर ते समजतं ना आपल्याला, बाबा ती नर्सरीवाला सांगेल ना आपल्याला, इथं आली तेव्हा ही रोपं बघा, ही बोर बघा, ही माल बघा, की आम्ही इथं रोपं दिली. मग आपल्याला त्या परत डोळं झाकून विश्वास ठेवू शकतो या नर्सरीवाला, का तर ही माणूस फसवत नाही आपल्याला. 1 नंबर लावल्यावर नंतर ती रोपाची वाढ चांगली होती आणि जास्त करून तुटाळं होत नाही त्या रोपांवर, त्यामुळं ही निवडली. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सांगोला तालुक्यातील शिरबावी या ठिकाणी पंढरी फार्म अँड नर्सरी या ठिकाणी आलो आहे. तर इथं काही शेतकरी पण रोपं नेण्यासाठी आलेत. तर आपण शेतकऱ्याच्याच तोंडून नर्सरीचा रिव्ह्यू या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. नमस्कार. पहिल्यांदा आपला परिचय द्या. महादेव गजेंद्र राहणार कोर्ट. तर आपल्याला ह्या नर्सरीची माहिती कुठून मिळाली आणि कसं तुम्ही म्हणजे इथपर्यंत पोहोचलाय? नर्सरीची माहिती मिळाल्यावरच म्हणजे कसं, इथं झाडं चांगली मिळतात व्यवस्थित. झाडाची क्वालिटी ही 1 नंबर आहे, फळाची साईज बीज 1 नंबर असल्यामुळं माहिती मिळाल्यामुळं आम्ही तीच तुम्हाला ह्या नर्सरीची माहिती कुठून कशी मिळाली ना इथं कसं काय आला तुम्ही? कुर्टीतल्याच माणसानं आणली होती एका, त्यानं सांगितलं म्हणून आलो इथं. तर आधी कोणती पिकं घेताय तुम्ही शेतात? आता डाळिंब, साधी बोरं होती, परत कडाका होता, परत ग्रीन ॲपल चांगला आहे म्हणलं क्वालिटी. पहिली बी इथनं रोपं नेली ती, पहिली बी इथं कमी होती त्या टायमाला नर्सरीत. आता नेल्यामुळं क्वालिटी पहिल्या रोपाची चांगली असल्यामुळं फिरून येतं. म्हणजे ह्याच्या अगोदर कशाची रोपं नेली तुम्ही? ग्रीन ॲपलची नेली. ग्रीन ॲपलची. किती रोपांची लागवड आहे आपली? 200 रोपाची लागवड आहे. 200 रोपांची. तर किती दिवस झाले ह्याच्या अगोदर रोपं नेऊन आता कुठली रोपं घेतली तुम्ही? पहिली बी नेली ती 2 वर्ष झालं फिरून, तीच ग्रीन ॲपलच ह्या नर्सरीत घेऊन चालू. म्हणजे पहिली जी तुम्ही रोपं नेली तर त्याचं उत्पन्न वगैरे कसं आहे, किती उत्पन्न मिळालं? नाही, चांगलं मिळाले उत्पन्न. बोराला साईज क्वालिटी कसं आहे, साईज क्वालिटी असल्यामुळे बोराला मागणी चांगली येते. मागणी चांगली असली का कोणीही व्यापारी आला तर रोपं कुठनं आली ती शेतकरी जी ती बघितलं, वाटायकडेला प्लॉट आहे आपला, तर बघितलं जी ती म्हणणार आपल्याला, बाबा ही रोपं कुठल्या नर्सरीतनं आणली ती. मग आपण त्याला ह्या नर्सरीचा पत्ता देणार ना. मग त्या नर्सरीचा पत्ता दिला, मग इथं बोराची साईज आणि क्वालिटी 1 नंबर असल्यामुळं आवर्जून हे नर्सरी देते. म्हणजे अगोदर जी तुम्ही रोपं नेली त्याचं उत्पन्न चांगलं मिळालं तुम्हाला? तर आता किती रोपांची लागवड करणार आहे तुम्ही? आता 200 रोपांची लागवड आहे फिरून. आता 200 रोपांची लागवड. तर मला सांगा, नवीन म्हणजे जे काय शेतकरी नवीन आहेत तर त्यांना रोपं वगैरे घ्यायची झाली तर नर्सरी कोणती निवडावी, रोप काय क्वालिटीचं निवडलं पाहिजे? नाही, रोप कसं आहे, पहिले ज्या नर्सरीतनं रोप ते विश्वास असतो बरं. विश्वासामुळे ती माणूस कसं विश्वासानं सगळ्याला झाड देतो. बाबा ह्या नर्सरीला आपल्याला पहिली रोपं नेण्यामुळे चांगली क्वालिटी फिरून त्या नर्सरीत येणार. मग जोडीदाराला तीच सांगणार, बाबा ह्या नर्सरीत चांगली रोपं मिळते ती 1 नंबर रोप आहे ती, काही अडचण नाही. माणसाची बोराची क्वालिटी 1 नंबर आहे. महत्वाचं कसं आहे, साईज क्वालिटी आली का माणूस आवर्जून त्या नर्सरीत येतो. क्वालिटी नसल्यावर माणूस काय म्हणतो, फसवलंय आपल्याला माणसाचं, नर्सरीत जाय नको. आता रोज जाणारा, रोज व्यापारी बघणारा सांगणार नाही हे माणसाची बोरं चांगल्या क्वालिटीची येते, त्याला विचारा कुठनं रोपं आणली.
मग ती रोपं विचारलं मग आम्ही सांगणार ह्या नर्सरीत आणली ती बाबा आम्हाला ह्या माणसानं चांगली रोपं दिली ती मग आपण ती क्वालिटी चांगली सांगल्यामुळे आवर्जून शेतकरी गाठ गेले ना झाडाकडे बघितलं क्वालिटी समजते बा पहिली कुठनं आणली ती रोपं ती रोपं बघितल्यावर त्या बोराची साईज समजते. तर आता समजा म्हणजे तुम्ही आता रोप घेतले तर काय बघून घेता का रोपात काय बघावं लागतं रोप घेताना? रोपाचं पानाची साईज आणि क्वालिटी लगेच समजते का तर पानाची सगळ्या बोराची एकसारखी दिसते. पानं काडी त्याचं बघूनच घ्यावं लागतं. लय मोठं एवढं ड्रॉप असलं ती जळतं जळलं का ती परत फिरून तुटाळ होण्या परत घेतानाच चांगली बोर रोपं घ्यायची ना बाबा. त्या नर्सरीवाल्याला सांगायचं बोलायचं बाबा ही असं म्हणजे की हे बोर आलं काय ते रोप आणल्यामुळं आपल्याला अनुभव आहे ना त्या माणसा नर्सरीवाला आपल्याला धोका देऊ शकत ना का तर चांगल्याच क्वालिटीची रोपं देणार बाबा. पहिल्या हे शेतकऱ्यांनी नेली ती ना रोपं त्या पाय त्यांना अनुभव असतो ना बाबा किती गिरायक आलंय किती नाही त्यांना सांगणार ना बाबा ह्या नर्सरीत आणले मग आम्ही सांगणार ना. व्यापाऱ्यांना माहित असतं कुठल्या क्वालिटीची रोपं पुन्हा बसली. आता कसं आहे रोपं फसवणारे भरपूर आहेत कसं फसवल्यावर माणूस फसतच त्याला कमीत कमी 1 वर्ष डिप्रेशन मध्ये जातो माणूस त्याला सांभाळायचं परत ती फळ घ्यायचं परत ती पंढरी नर्सरीवाल्याची रोप खात्रीशीर आणि चांगली मिळते त्यामुळे इथं कस्टमर येते. म्हणजे तुम्हाला पहिला अनुभव आहे म्हणायचं बोरीतला आधी ह्याच्या अगोदर नेलेली रोप हो. तर काय अडचणी आल्या का त्यात? काय अडचणी आल्या नाही काहीच अडचण का तर रोप क्वालिटी असल्यामुळे काही अडचणी आल्या उत्पन्न चांगलं आहे तुम्ही पहिलं उत्पादन चांगलं. तर आता जी तुम्ही रोपण येणार आहे त्याची लागवड वगैरे कसं नियोजन असणार आहे तुमचं? आमचं 12 बाय 12 लागणार. अंतर काही जण ज्यादा ठेवते काही जण अंतर कमी ठेवते. एखाद्याच कसं असतं 12-15 असतं कोणाचं 15-16 असतं म्हणजे जे ते नियोजन जे जर राहणार क्षेत्र प्रमाण कुठं आहे समजा क्षेत्र कमी असलं तर अंतर कमी करतं क्षेत्र जादा असलं तर अंतर जादा ठेवतं. तर मला सांगा आता बोरीत पण 3-4 व्हरायटी आहे तर ही व्हरायटी निवडायचं काय कारण आहे तुम्ही? म्हणजे ह्या मालाला कसं आहे भरपूर झाडाला आवरेज कमीत कमी 70-60 किलो आवरेज बसतंय सरासरी क्वालिटी आणि दर मिळतो. आणि कसं होतं आता जे ते आता नवीन प्रकारची झाडं आली ती आपण कधी काय बघत नाही ती झाडं. मग आता ह्या शेतकऱ्या ह्या नर्सरीवाल्या यायची बाबा तुम्ही कुठली क्वालिटीची रोपं दिली ती बाबा हे आपल्याला संपर्क द्या मग ती नंबर देणार हो काही तर ही या क्वालिटीची रोपं दिली ती बघून या त्यांना कसं काय वाटतंय मग विश्वास ठेवा. पूर्ण विश्वास ठेवली होती नर्सरीवाला सांगतो ना बाबा मी इथं रोपं देते मग त्यांचा नंबर घ्यायचा त्यांचे जाऊन शेतकऱ्याची गाठ घ्यायची बाबा खरंच रोपं चांगली येते का ती समक्ष बोलल्यावर कळतं ना नुसती रोपं घेऊन झाडं लावून काय फायदा नसतो. आधी त्या रोपाची क्वालिटी बाबा फळ कसं आहे कशा क्वालिटी झालंय आणि कसं आहे रोपं द्यायची आणि लावायची असं नाही सोपं त्याला फळाला यायला कमीत कमी 1.5 वर्ष लागतंय. मग 1.5 वर्ष आपण कष्ट काय सोपं नाही मग त्या परत अगोदरच थोडं त्या नर्सरीचा अनुभव आलेला असलं तर ते समजतं ना आपल्याला बाबा ती नर्सरीवाला सांगेल ना आपल्याला इथं आली तेव्हा ही रोपं बघा ही बोर बघा ही माल बघा की आम्ही इथं रोपं दिली मग आपल्याला त्या परत डोळं झाकून विश्वास ठेवू शकतो या नर्सरीवाला का तर ही माणूस फसवत नाही आपल्याला. 1 नंबर लावल्यावर नंतर ती रोपाची वाढ चांगली होती आणि जास्त करून तुटाळ होत नाही त्या रोपांवर त्यामुळं ही निवडली. म्हणजे शेतकऱ्यांनी नर्सरी निवडताना पण आधी त्यांचं प्लॉट बघितलं पाहिजे तिथली रोपं चांगलं उत्पन्न मिळालंय म्हणायचं. कसं आहे 2 वर्षापूर्वी आपण इथनं झाडं नेली ती झाडाची क्वालिटी मालाचा आवरेज त्यानं ज्या आता नवीन व्हरायटी आली त्या किंवा त्या नर्सरीवर विश्वास ठेवण्या परत तिथं जाऊन शेतकरी गाठ घेतलेली बरं ना ह्या नर्सरीतनं ती नर्सरीवाला आपल्याला जी म्हणला की तिथं मी झाडं दिली ती डायरेक्ट शेतकरी गाठ घेतल्यावर संपर्क साधायचा बाबा नर्सरीवाला खरा बोलतोय खोटं बोलतोय ती कळेल ना बाबा नर्सरीवाला विश्वास ठेवतोय ना तुम्ही मान्य विश्वास ठेवला पण जाऊन झाडं ऍक्च्युली बघत ना खर्च किती बाबा ह्याचं काय होतंय क्वालिटीला माल कसा निघतोय ह्या बोराची क्वालिटी कशी 1 नंबर आहे काही समजलं पाहिजे आपल्याला. होय बाबा नर्सरी आहे त्या भरपूर नर्सरी ज्याच्या त्या पत्ती नाही पण डायरेक्ट नर्सरीवाला आम्ही जी एवढं ही सांगून बाबा ही चांगली ती चांगली परत तुम्ही कुठं झाडं दिली ती आधी सांगा ते शेतकरी डायरेक्ट गाठ घ्यायची डायरेक्ट आपल्याला त्यात झाडावरच बघायला मिळतंय ना माल काय क्वालिटीचा आहे विश्वास मग नर्सरीवाल्यावर ठेवायचा ना
आणि नर्सरीवाल्याला ठेवला का काय डोळं झाकून जात न्यायची ना. मग नर्सरीवाल्याला बी कळतं ना शेतकरी कोण आहे ते कोण नाही. बाबा नेते ती का ना नेते ती ही समजल्यावर डायरेक्ट समजतंय आपल्याला बाबा विश्वास कसा ठेवायचा. त्यानं डायरेक्ट त्याच्या अगोदर सांगण्यापर्यंत ती नंबर येतं ह्या शेतकऱ्यात ह्या गावात गेले त्या गावात गेले बाबा तुम्ही त्या गावात जाऊ शकता तुम्ही बघू शकता. मी माझ्या नर्सरीत जाऊन नाव सांगण्यापर्यंत तुम्ही आधी झाडं बघा आणि मग मला सांगा कशी क्वालिटी कशी नाही. मग त्यातनं समजते बाबा कसं आहे नर्सरीवालं खोटं बोलतंय का खरं बोलतंय. तर जाऊन ऍक्च्युली बघल्यावर प्लॉट समजतो हा विश्वास एक नंबर आहे डोळ झाकून ह्या नर्सरीत न्या. तर ह्याच्या अगोदर जी रोपं नेली तर त्याचं उत्पन्न कसं मिळालं तुम्हाला? उत्पन्न आपल्याला चांगले मिळाले काही अडचण नाही. क्वालिटी एक नंबर आहे मालाची क्वालिटी असल्यामुळे डोळ झाकून माणूस लावतोय. जोडीदाराने बी माया लावली ती जोडीदाराने बघितलं ती कसं विश्वास. एका गावातला एक शेतकरी तर चांगल्या क्वालिटीचा माल आणला तर आवर्जून बघा येतो त्या रानात आयला कुठनं झाड आणली. मग आपण सांगतो बाबा पंढरीनाथ फॉर्म तर नर्सरीत आणली ती जावा. मग त्यांना म्हणायचं आधी बाबा आपण नर्सरी आधी नंबर देतो जे त्याला माझं इथे एवढी झाडे गेली ती डायरेक्ट तुम्ही जाऊन बघू शकता. एक शेतकरी बघण्यापर भरपूर शेतकरी बघा जिथं झाडे गेली तिथं तुम्हाला अनुभव समक्षच बघाय. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की नर्सरीतनं ज्या शेतकऱ्याकडे रोपं गेले त्यांचं प्लॉट बघितलं पाहिजे. मग त्यांचं प्लॉट बोलले समक्षच बघायला मिळतंय ना बाबा कुठल्या क्वालिटीचं झाड आहे काय बाबा फसवलंय का हे ना. असं लय झाडं लोक लय फसली ती ना. ते फसण्या परत आधी नर्सरीवाल्याच विचारत बाबा खरंच ते शेतकरी गाठ घेतलं समजते नर्सरीवाले फसवतंय का आपण फसतोय. नर्सरीवाले नाव निघतंय का आपलं नाव निघतंय ही कळेल ना. झाडं बघितल्यावरच खरं कंडिशन कळेल ना. झाडं बघून माल कसा आहे क्वालिटी कसा आहे बाबा व्यापारी सांगतात ना ह्याचा अमक्या प्लॉट घेऊन बघा जावा एक नंबर आहे ती बरं का तुम्ही डोळं झाकून. त्या मालाला एक 5 रुपये तरी एक्स्ट्रा ज्यादा आला तर आपण जिथनं नर्सरीतनं झाडे घेतली ती त्यातलं आपलं पैसे फेटून गेलं. एक नंबर तर बाबा डोळं झाकून जा येतंय. एखाद्या आंधळ्या माणसाला सांगलं ह्या नर्सरीत जावा तुम्ही डोळं झाकून जाऊ शकता का तर आपल्याला फसवत नाही मेन महत्वाचं. आणि ती सांगणार फसवण्या परत त्यानं सांगितलं इथं तुम्ही जाऊन ऍक्च्युली प्लॉट बघा माझ्या झाडे घ्यायच्या अगोदर तुम्ही प्लॉट बघा मग माझ्याकडे या. त्याच्या परत सांगण्या परत आपण प्लॉट बघितल्यावर विश्वास ठेवू शकतो.